ओके, गुड मॉर्निंग टू ऑल. तर आपण बघा स्टार, व्हॉट इज मीन बाय स्टार आणि व्हॉट इज मीन बाय डेल्टा, त्याचे सगळे फॉर्म्युलेज आणि ऑल दीज ज्या गोष्टी होत्या, थिंग्स होत्या, तर त्या सगळ्या आपण बघितल्या होत्या. ओके, आता ऍक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, शेअर करतो तुम्हाला एक मिनिट. 3.6.1. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला आता इथं प्रॉब्लेम दिसला. काय म्हटलंय बघा की 3 impedances each of 3 ohm resistance and 4 ohm बघा 3 ohm resistance and 4 ohm inductive reactance. Inductive reactance म्हणजे काय? एक्सेल. इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय? एक्सेल. ओके, म्हणजे थोडक्यात आपण एक्सेल एक्सी बघत होतो बघा, तसा इंडक्टिव्ह म्हणजे हा एल, रिएक्टन्स म्हणजे हा एक्स. ओके, ठीक आहे. बघा 3 ओहम रेजिस्टन्स म्हणजे हा आर and 4 ohm inductive reactance in series are connected in star. सिरीज पॅरल वगैरे मरू दे, पण आपण काय विचार करायचा, तर हे कशामध्ये कनेक्टेड, हे कशामध्ये कनेक्टेड आहे? स्टार मध्ये. मग स्टार मध्ये कनेक्टेड आहे म्हटल्यानंतर काय झालं पाहिजे, तर आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या म्हणजे जे प्रॉब्लेम आपले फॉर्म्युलेज जे आहेत ते डोळ्यासमोर आले पाहिजे. स्टार मध्ये काय असतं, स्टार मध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचं रिलेशन कसं असतं, किंवा लाईन करंट आणि फेज करंट रिलेशन कसं असतं, पॉवर फॅक्टर आपण कसा कॅल्क्युलेट केला पाहिजे, किंवा तिथं टोटल पॉवर जर कॅल्क्युलेट करायची वेळ आली तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, फाइंड फेज करंट म्हणजे आय पी एच फाइंड करायचा आहे. सेकंड, पॉवर फॅक्टर पी एफ फाइंड आउट करायचा आहे. आणि लास्ट, टोटल पॉवर ज्याला आपण कन्सिडर करू ती. ओके, आता महत्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला हे गणित समजलं का? ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण काय करू जाऊ. सगळ्यात पहिली गोष्ट गिवन. आता गिवन आपल्याला काय बघा, आर पी एच असं आपण त्याला म्हणू, म्हणजे रेजिस्टन्स दिला होता पहिला, त्याला किती दिलाय तो 3 ओहम. ओके, सेकंड काय दिलाय आपला इंडक्टिव्ह रिएक्टन्स, त्याला आपण एक्स पी एच म्हणू. ठीक आहे, तो किती दिलाय 4 ओहम. अजून काय दिलंय, तर इतर गोष्टी आपल्याला काय दिलेल्या नाही. ओके, आता महत्वाची गोष्ट काय, आपल्याला इथं काहीतरी व्होल्टेज किंवा काहीतरी द्यायला पाहिजे होतं, पण ते काय केलेलं नाही, आपल्याला दिलेलं नाही. मग आपण काय करायचं, इथलं जे लाईन व्होल्टेज आहे पी एल, तर हे किती कन्सिडर करायचं, 400 वोल्ट. किती कन्सिडर करायचं, 400 वोल्ट. शक्यतो असं होणार नाही, हे बाय बाय मिसप्लेस झालेलं असणार आहे या प्रॉब्लेम मध्ये. कारण काय, असं कधी होत नाही की तुम्हाला व्होल्टेज या ठिकाणी देत नाही. 100% काय करतात, देतात, त्याच्यामुळे काळजी करू नका. पण किती दिलं आपण कन्सिडर केलं, 400 वोल्ट. ओके, बघा मग आता आपण काय करू, प्रॉब्लेम कडे जाऊ. आपल्याला फाइंड आउट काय काय करायचं आहे, तिथे लिहून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे आय पी एच. ओके, दुसरी गोष्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला, पॉवर फॅक्टर. ओके, आणि तिसरी गोष्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर टोटल पॉवर. ओके, बघा लेट आपण जाऊ पुढे. तर आपण इथं पहिला लक्षात काय घेतलं, व्ही एल इज इक्वल टू 400 वोल्ट. व्ही एल इज इक्वल टू 400 वोल्ट. ठीक आहे. आता व्हीएल इज इक्वल टू 400 वोल्ट झाल्यानंतर आपण पटकन लगेच काय करायचं, नेहमीच विचारलेलं असो किंवा नसो, व्हीपीएच कॅल्क्युलेट करून घ्यायचं. तर व्हीपीएच कसं असतं, तर व्हीएल अपॉन रूट. व्हीपीएच म्हणजे कसं असतं, व्हीएल अपॉन रूट 400 अपॉन रूट. आपल्याला किती मिळून जाईल, जवळपास 230.94 वोल्ट इतकं काय मिळून जातं आपल्याला व्हीपीएच. ते काय मिळून जातं, व्हीपीएच. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आयपीएच. ठीक आहे. आता आयपीएच चा फॉर्म्युला काय असतो बघा, आपण पहिल्यांदा हे कॅल्क्युलेट केलं. ओके, सेकंड बघू, आयपीएच. आयपीएच चा फॉर्म्युला काय असतो, तो असा असतो, व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच अपॉन झेडपीएच.
पण इथं तर आपल्याला ZPH दिलेलं नाही, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, ZPH कॅल्क्युलेट केला पाहिजे. मग ZPH कॅल्क्युलेट कसा केला जातो, ZPH इज इक्वल टू √ RPH स्क्वेअर प्लस XPH स्क्वेअर. ठीक आहे, बघा ZPH कसा कॅल्क्युलेट केला जातो, √ RPH स्क्वेअर प्लस XPH स्क्वेअर. आता RPH आणि XPH हे दोन्ही पण आपल्याकडे आहेत, बरोबर आहे ना. RPH किती आहे, 3 चा स्क्वेअर प्लस XPH आपल्याकडे आहे तो किती, 4 चा स्क्वेअर. ओके, असं टोटल आपल्याला हे काय मिळून जाईल, 5. ठीक आहे, आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, याचं युनिट काय असतं, ओहम. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं काय झालं बघा, VPH तर आपल्याला कळालं आहे ऑलरेडी 230.94 आणि आपल्याला इथं काय मिळालं, तर ZPH पण मिळालं. म्हणजे IPH हा किती येईल, साधारण 46. समोर कॅल्सी घेऊन बसा, याच्यामध्ये काय बदल असतील तेही बघा. पुस्तकामध्ये पण बऱ्याच वेळा प्रिंटिंग मिस्टेक्स असतात, मी तुम्हाला सांगितलं. 46.19 युनिट काय येईल करंटचं, तर अँपियर. ठीक आहे, म्हणजे आपली पहिली गोष्ट ती म्हणजे IPH. ओके, आता आपल्याला स्टार मध्ये माहित असतं की जो IL असतो तोच काय असतो, IPH. ठीक आहे, त्याच्यामुळे चुकून जर तुम्हाला इथं IL जरी विचारलं असतं चौथ्या पॉईंट मध्ये इथं, तरी तुम्ही काय दिला असता, हे 46.19 अँपियर. ओके, तर बघा हे झालं. आता पॉवर फॅक्टर आपल्याला थर्डली फाइंड आउट करायचा आहे, तो म्हणजे पॉवर फॅक्टर. आता पॉवर फॅक्टर कसा कन्सिडर करणार, तर बघा पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो, कॉस फाय. ओके, पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो, कॉस फाय. आता कॉस फाय कसं कन्सिडर करणार, तर PF इज इक्वल टू टॅन इनवर्स. बघा आता हे फॉर्म्युले सुद्धा मी एकत्र करू शकता, टॅन इनवर्स XPH अपॉन RPH. XPH अपॉन RPH किती, टॅन इनवर्स कॅल्सी मध्ये असतं, टॅन इनवर्स प्रेस करायचं. XPH म्हणजे किती आहे, 4. RPH म्हणजे किती आहे, 3. इक्वल टू मारायचं, तुम्हाला काय मिळून जाईल, 53.13 डिग्री. तर याच्यावरून तुम्हाला काय मिळून जाईल, फक्त आणि फक्त फाय. याच्यावरून काय मिळून जाईल, फक्त आणि फक्त तुम्हाला काय मिळून जाईल, फाय मिळून जाईल. ते आपल्या इथनं इरेज करूया. ओके, कारण का इक्वल टू तुम्हाला फॉर्म्युला वाटेल तो. ठीक आहे, PF काढताना आपण पहिल्यांदा फाइंड आउट काय केला, तर फाय. मग PF म्हणजेच काय असतं, कॉस फाय. PF म्हणजेच काय असतं, कॉस फाय. मग इथे तुम्ही काय पुट करू शकता, कॉस ऑफ किती आहे बघा, ते 53.13 पुट करायचं. तुम्हाला साधारण उत्तर किती मिळेल, 0.8. मग उत्तर किती मिळेल, 0.8. ओके, आता महत्वाची गोष्ट काय, की हा कसा असेल, तर आपल्याला इथं काय दिलाय बघा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. मग अशी मी सांगितलं, लिहिले होतं बघा मी, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेल दिला होता. त्याला आता आपण XPH म्हणून इथं कन्सिडर केला, बरोबर आहे ना, एक नोटेशन दिलं. पण हा खरं तर काय, इंडक्टिव्ह पार्ट आहे. याचा अर्थ पॉवर फॅक्टर तुमचा कसा असला पाहिजे, लॅगिंग. हे फार इम्पॉर्टंट आहे. ही जी गोष्ट आहे पाठीमध्ये लिहितोय, हे एखादा युनिट सारखा प्रकार आहे. म्हणजे जर तुम्ही विदाउट 0.8 फक्त कॉस फाय लिहिला तर तुम्हाला 2 मार्क्स मिळणार नाही, तुम्हाला 1च मार्क मिळेल. पण 0.8 लॅगिंग असं जर व्यवस्थित तुम्ही लिहिलात तर तुम्हाला किती मार्क्स मिळून जातील, 2 मार्क्स किंवा जे काय अलॉटेड मार्क्स आहे तर ते तुम्हाला काय होऊन जातील, मिळून जातील. ठीक आहे, ओके. तर आपल्याला इथे काय मिळून गेला, कॉस फाय सुद्धा मिळून गेला. आता चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे PT किंवा त्याला सॉरी PT किंवा त्याला काय म्हटलं जातं, टोटल पॉवर. टोटल पॉवर कशी कॅल्क्युलेट केली जाते, सॉरी 0.8 येत नाही, मे बी हे 0.6 येतं. हे बघा जरा असं कॅल्क्युलेट करून, 0.6 येतं. बघा जे काय असेल ते लिहा तुम्ही. ओके, पुढं PT टोटल पॉवर कशी कॅल्क्युलेट करायची, √3 VL IL cos फाय. VL IL cos फाय √3 ऍज इट इज. VL किती आहे आपलं, मल्टिप्लाय मध्ये 400. IL किती आहे,
आता इथं आय एल आपण काढलेलंच नाही, आपल्याला रिलेशन माहिती आहे, आय एल म्हणजेच आयपीएच आहे. आयपीएच आपला किती आहे 46.19, 46.19 आणि कॉस फाय किती आहे 0.6. ओके, टोटल तुम्हाला उत्तर किती येतं बघा. जर साधारण तुम्हाला उत्तर काय येईल बघा, 19,200 वगैरे असं समथिंग येईल. कसं उत्तर येईल 19,200 वगैरे असं येईल. ठीक आहे, हे जे काय युनिट येईल उत्तर येईल त्याला आपण काय करू शकतो, वॅट असं उत्तर देऊ शकतो. आणि असं जर खूप मोठं उत्तर असेल तर त्याला काय करायचं, आपण 1000 डिवाइड करायचं, 1000 काय करायचं डिवाइड करायचं, आणि जे उत्तर येईल म्हणजे 19.2 असं जे येईल त्याला आपण काय म्हणायचं किलो वॅट. फक्त आपण ते कन्वर्ट केलं, नाही केला तरी चालेल. ठीक आहे, तर साधारण बघा हा अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. सगळ्यात सोपे प्रॉब्लेम, याच्यामध्ये काही ट्रिकी नाही, काही नवीन नाही, हे एकसारख्या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला काय मिळतील बघायला मिळतील. ओके, आता आपण जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. 3.6.2 ओके, पुस्तकामध्ये आहे ते, आपण जरासा कलर वेगळा घेऊ जेणेकरून आपल्याला समजेल. हा ठीक आहे, ओके बघा प्रॉब्लेम रीड करा. 3 रेजिस्टन्सेस ऑफ 15 ohm each, okay, are connected in star across 3-phase 440 volt AC supply. म्हणजे आपल्याला इथं लाईन व्होल्टेज दिलेलं आहे. इथं नेहमी काय यूज केलेलं असतं, लाईन व्होल्टेज. आपल्याला काय करायचं, फेज करंट, लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज. बघा काय काय काढायचं आहे, फेज करंट, लाईन करंट, फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज. ओके, आता महत्वाची गोष्ट, इथं फक्त काय सांगितलंय, रेजिस्टन्सेस कनेक्टेड आहे. म्हणजे काय, फक्त आपल्याकडे आर हा पार्ट आहे, आपल्याकडे एक्सेल हा पार्ट अवेलेबल नाही आहे, आपल्याकडे एक्सेल पार्ट नाही आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम तुम्हाला 4 मार्क्स पडला तर हे सगळ्यात सोन्याहून पिवळं. ओके, तर बघा काय काय फाइंड आउट करायचं आहे. आपण साधारण इथं पहिला लिहून घेऊ काय काय फाइंड आउट करायचं. फेज करंट म्हणजे IPH. ओके, सेकंड काय फाइंड आउट करायचा, लाईन करंट म्हणजे IL. ठीक आहे, थर्ड काय फाइंड आउट करायचं, लाईन व्होल्टेज म्हणजे VL. फोर्थली काय फाइंड आउट करायचं, तर फेज व्होल्टेज म्हणजे VPH. ओके, आता इथं महत्वाची गोष्ट आहे की आपलं हे कसलं कनेक्टेड आहे, सॉरी हे कसं कनेक्टेड आहे, स्टार कनेक्टेड आहे. हे कशा पद्धतीने कनेक्टेड आहे, स्टार पद्धतीने कनेक्टेड आहे. म्हणजे आपण पुन्हा डोक्यात आपल्या काय वळले पाहिजेत, तर स्टार बद्दलचे फॉर्म्युले. ओके, आता इथं गिवन बघूया. गिवन काय आपलं, R इज इक्वल टू 15 ओहम, R इज इक्वल टू 15 ओहम. आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला दिलेलं जे असतं ते नेहमीच काय असतं, लाईन व्होल्टेज असतं. आणि एक गोष्ट सांगतो, 400 लाईन व्होल्टेज काय काय देतात बघा, हे डोक्यात कायम लक्षात ठेवायचं, इथं जरी कन्फ्युजन झालं. लाईन व्होल्टेज हे नेहमी 400 व्होल्ट किंवा 415 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट, या तिन्हीपैकी एक असतं. त्यामुळे ह्या तिन्हीपैकी एक जर वरती दिलेलं असेल तर मला तर ते नक्कीच काय असतं, स्टार मध्ये तर तुमचं लाईन व्होल्टेज असतं. ओके, तर बघा पहिलं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, IPH कॅल्क्युलेट करायचं. ओके, IPH कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला कसं कॅल्क्युलेट केला जातो, तर VPH अपॉन झेड केलं जातं. ऍक्च्युली झेड कधी केलं जातं, जेव्हा तुमच्याकडे आर आणि एक्सेल हे दोन्ही पार्ट्स असतात. पण इथं काय आहे, फक्त आर आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली आर लिहू. पण इथं VPH काढलं पाहिजे, पण VPH आपल्याकडे अवेलेबल नाही. मग त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर VPH कॅल्क्युलेट केलं पाहिजे. मग VPH कसं कॅल्क्युलेट करणार, VPH इज इक्वल टू VL अपॉन √3. म्हणजेच काय, 440 अपॉन √3, 440 अपॉन √3 किती येते, 254.0
34 वोल्ट. ठीक आहे, ते आपण इथं पुट करायचं. किती आलं 254.034 अपॉन आर किती आहे आपलं. ठीक आहे, आयपीएच व्हॅल्यू काय येईल 16.936. ठीक आहे, मी तुम्हाला हे ऍज इट इज बुक मधल्या सांगतोय. तुम्ही काय करू शकता, ह्या कॅल्सीवरती कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, आता महत्वाची गोष्ट बघा, आयपीएच मिळाला. ठीक आहे, आता आय एल काढायचं. स्टार मध्ये काय असतं, स्टार मध्ये काय असतं, आय एल इज इक्वल टू आयपीएच. म्हणजे जो आयपीएच मिळालाय तोच आपला आय एल असणार आहे. म्हणून खाली लिहायचं आपण सेपरेट असं लिहायचं. सो IL is equal to because of IL is equal to IPH, IL is equal to हीच व्हॅल्यू पुन्हा लिहायची 16.936. म्हणजे IL सुद्धा आपल्याला मिळाला. VL तुम्हाला मी सांगितलं, VL इथे दिलेला डायरेक्टली लिहायचा. VPH आपण इथं हा कॅल्क्युलेट केला. तर अशा पद्धतीत जर तुम्हाला प्रॉब्लेम पडला तर तुम्हाला ते काय आहे, एकदम सोपं आहे. तुम्हाला कसं आहे, एकदम सोपं आहे. ओके, तर हे झालं सेकंड प्रॉब्लेम. आपण पुढे जाऊया. होप की तुम्हाला हे प्रॉब्लेम समजत असतील. किती आहे 3.6.3. ओके ओके, अरे वा, मोठाच्या मोठा प्रॉब्लेम आहे. बघा, 3 फेज 400 वोल्ट. आता सांगितलं 400 वोल्ट दिलं म्हणजे हे काय आहे, VL आहे. 50 हर्ट्ज म्हणजे हे काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. ओके, 50 हर्ट्ज ही काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. ओके, इज कनेक्टेड टू अ बॅलन्स्ड 3 फेज. कसला कनेक्टेड, स्टार कनेक्टेड. लगेच डोक्यामध्ये कुठले फॉर्म्युले आले पाहिजे, स्टार. ठीक आहे, कनेक्टेड टू लोड इम्पिडन्स ऑफ 3+J6 ओहम पर फेज. आता लोड इम्पिडन्स, व्हॉट इज मीन बाय लोड इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजेच काय, इम्पिडन्स म्हणजेच काय, झेड. ओके, इम्पिडन्स म्हणजेच काय, झेड. त्याला आपण पीएच फेज मध्ये आपण ते सगळं कन्सिडर करतो. झेड कारण इथे पर फेज म्हणतो ZPH. ओके, ZPH इज इक्वल टू कसं आहे, 3+J6 ओहम. 3+J6 ओहम, बरोबर आहे ना. याचा अर्थ काय, की आता तुम्हाला काय केलं पाहिजे, की या रेक्टँग्युलर फॉर्मला कन्वर्ट केलं पाहिजे. कशामध्ये, पोलर फॉर्म मध्ये. बरोबर आहे ना. पण त्याआधी आपण बघून घेऊयात की आपल्याला कॅल्क्युलेट काय काय करायचं. बघा, जर असं मी आता ही शेअर करतो आपलं व्हाईट बोर्ड, आणि याच्यावरती ते तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, बघा काय काय दिलंय आपल्याला. काय सांगितलंय की 3 फेज 400 वोल्ट 50 हर्ट्ज स्टार कनेक्टेड लोड, आणि त्याचं काय आपल्याला दिलाय, इम्पिडन्स. इम्पिडन्स दिलाय 3+J6 ओहम. आणि काय सांगितलंय बघा, कॅल्क्युलेट काय करायचं बघा, फाइंड. एक मिनिट. ओके, फाइंड आउट काय काय करायचं आहे. पहिली गोष्ट फेज करंट म्हणजे IPH. ओके, दुसरं फेज व्होल्टेज म्हणजे VPH. तिसरं पॉवर फॅक्टर म्हणजे PF. ओके, चौथं म्हणजे टोटल ऍक्टिव्ह पॉवर. काय करायचं आपल्याला, टोटल ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे P टोटल. पाचवं टोटल रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे पॉवर रिएक्टिव्ह. ओके, आणि सहावं म्हणजे काय, टोटल अपॅरंट पॉवर म्हणजे पॉवर
पॉवर अशा 6 गोष्टी फाइंड आउट करायच्या. हा जर प्रॉब्लेम पडला डेफिनेटली हा 6 मार्क्स साठी प्रॉब्लेम तुम्हाला काय होतो, किती मार्क्स साठी 6 मार्क्स. ओके, आता आपण काय करूयात ऍक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे, आता पहिल्या सगळ्यात पहिला गिवन मध्ये मी सांगितलं सॉरी आपल्याला दिलेलं काय असतं VL इज इक्वल टू किती दिलंय 400 वोल्ट. VL इज इक्वल टू किती दिलाय 400 वोल्ट आणि काय दिलाय ZPH इज इक्वल टू किती दिलाय 3 प्लस J6 ओहम 3 प्लस J6 ओहम. आता सगळ्यात पहिल्यांदा VL आहे, नंतर म्हणजेच काय आपल्याला VPH पटकन कॅल्क्युलेट करता येईल. मग पहिला काय करायचं VPH कॅल्क्युलेट करायचं. VPH इज इक्वल टू VL अपॉन रूट. त्याच सिक्वेन्सनं जावं असं काय नाही. ओके, VL अपॉन रूट म्हणजे किती 400 अपॉन रूट 3 किती येतं साधारण 230.94 वोल्ट. 230.94. ओके, हे झालं. ठीक आहे, VPH केला. तर VPH आहे आपल्याकडे, ZPH पण आहे, म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो IPH. का, कारण IPH इज इक्वल टू काय असतं VPH अपॉन ZPH. IPH इज इक्वल टू काय असतं VPH अपॉन ZPH. ओके, ठीक आहे. आता VPH तर किती आलाय 230.94. ओके, आता ZPH कसा लिहिणार. हा 3 प्लस J6 इथे लिहिलं तर तुम्हाला मॅथमॅटिक्स करत बसावं लागेल की सॉल्व्ह कसं करायचं. मग ह्या जो रेक्टँग्युलर फॉर्म आहे J मधला, तर याला पोलार मध्ये कन्वर्ट करायचं. पोलार मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं 6 पॉईंट, बघा कन्वर्ट करा कॅल्सीवरती सांगितलं तसं 6.7 ऍट अन अँगल ऑफ 63.43 डिग्री. इतकं आपल्याला काय मिळतं उत्तर मिळतं. मग त्यामधलं आपण इथे डिवायडेड साठी काय वापरायचं सेड मध्ये फक्त 6.7. अँगल काय यूज करायचं नाही, पुन्हा IPH आपल्याला अँगल मध्ये मिळेल. मग IPH किंवा करंट किंवा व्होल्टेज आपण कधी अँगल मध्ये फाइंड आउट करत नाही. ओके, त्याच्यामुळे आपण इथे फक्त काय काय कन्सिडर यातलं घ्यायचं की हा ठीक आहे 6.7 म्हणजे साधारण तुम्हाला उत्तर काय मिळेल 34.47 अँपिअर. 34.47 अँपिअर. आता रेक्टँग्युलर पोलर कन्व्हर्जन त्यासाठी एक सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे मी, ते आता पुन्हा मी सांगत बसणार. इथं आपल्याला IPH सुद्धा मिळाला. ओके, आता इथं अजून काय करायचं आहे बघा की आपण इथं अजून एक रिलेशन घेऊ शकतो की IL म्हणजेच IPH आहे, हे माहित असावं म्हणून. ओके, आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतं तर कॉस फाय. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतं तर कॉस फाय. ओके, आता कॉस फाय, तर फाय हा आपल्याला ऑलरेडी इथं मिळालेला आहे. अँगल एकाच ठिकाणी मिळालाय, तो म्हणजे कुठे ZPH च्या इथं किती आहे, मी कसं लिहू शकतो कॉस ऑफ 63.43 डिग्री. याचं उत्तर काय येईल 0.447. 0.447. ठीक आहे. आता हा पण कसा आहे बघा एक्सेल फॉर्मॅट मध्येच असतो. हा पण जरी दिला नसला तरी हा इम्पिडन्स आहे. ठीक आहे, हा कशामध्ये असतो एक्सेल फॉर्मॅट मध्ये असतो. त्याच्यामुळे पण तुम्ही काय लिहिलं पाहिजे लॅगिंग. शक्यतो तुम्हाला इथं लिडिंग कुठे येणार बघायला मिळणार लॅगिंग, म्हणजे आपल्याला काय मिळाला PF पण मिळाला. आता महत्वाची गोष्ट म्हणजे टोटल पॉवर. टोटल पॉवर कशी येतात √3 VL IL cos VL IL cos √3. VL किती आहे बघा 400 गुणिले 400 गुणिले IL किती आहे. आता IL म्हणजे IPH असणार आहे, IL किती 34.47. cos फाय किती 0.447. ठीक आहे, याचं उत्तर तुमचं
साधारण येईल 10,771.94 वॅट. 10,771.94 वॅट. आता ह्याला जर किलो वॅट करायचं असेल तुम्हाला तर याला फक्त 1000 न भागिले करायचं. 1000 न काय करायचं? भागिले करायचं. ओके. 10,671.94. 10,671.94. ओके. बघा आणि टोटल पॉवर पण आपल्याला काय आता नवीन आपल्याला काय येतं तर रिएक्टिव्ह पॉवर. नवीन आहे ते काय आहे? रिएक्टिव्ह पॉवर. आता रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे काय असते? आपली क्यू असते. बघा जर असं पाठीमागे जाऊन बघा क्यू म्हणजे काय असतं? √3 VL IL sin phi असतं. cos phi इथे नसतं, इथे काय असतं? sin phi. म्हणजे काय येईल? √3 इंटू 400 इंटू IL किती आहे? 34.47. इथं काय येणार? sin 63.43. याचं साधारण उत्तर काय येईल? 21,353.16. 21,353.16. युनिट काय असतं? VAR, व्होल्ट एम्पियर रिएक्ट. ओके. आपल्याला रिएक्टिव्ह मिळाले. आता काय करायला पाहिजे? अपॅरंट. अपॅरंट म्हणजेच काय? तर एस. अपॅरंट म्हणजेच काय? एस. एस कशी असते? √3 इंटू VL इंटू IL. ओके. कसं येणार? √3 इंटू 400 इंटू 34.47. इथं कॉस साइन बिन काही येत नाही. उत्तर काय येईल? 23,874. 23,874.59. याचं युनिट काय असतं? व्होल्ट एम्पियर. फक्त VA. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला हा प्रॉब्लेम किती मार्क्ससाठी असेल? 6 मार्क्ससाठी असेल. किती मार्क्ससाठी असेल? 6 मार्क्ससाठी असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचा? 3.6.4 जर असं नोंद करून घ्या. 3.6.4 हा काय करायचा? तुम्ही होमवर्क म्हणून प्रिपेअर करायचा. तुम्ही काय करायचं? होमवर्क म्हणून प्रिपेअर करायचा. ओके. ठीक आहे. आता आपण पुढच्याकडे जाऊ. 3.6.4 तुम्हाला सांगितलं. कुठे आहे बघा? जर असं सांगतो तो आपण पुढे जाऊया. ठीक आहे. बघा इम्पिडन्सेस मग सरफेस दिले. एक मिनिट. इम्पिडन्सेस दिलाय 8+J6 मध्ये दिलाय. 3 फेज दिलाय. स्टार कनेक्टेड दिले. 440 व्होल्ट दिले. म्हणजे हे VL असणार आहे. ओके. हा काय असणार आहे? ZPH असणार आहे. कनेक्शन कसं आहे? स्टार मध्ये आहे. याच्यामध्ये काय सांगितलं? लाईन अँड फेज व्हॅल्यूज म्हणजे VL सांगितलंय काढायला. VPH काढायला सांगितलंय. फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट म्हणजे फाय काढायचं. ओके. तर या 3 गोष्टी तुम्ही काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. चॅलेंजिंग आहे थोडंसं. करा. नाही जमलं तर सांगा. आपण त्याच्यावरती रिपीट घेऊ. ओके. नवीन अजून तुम्हाला काय आहे याच्यामध्ये? ठीक आहे. तर 3 पॉईंट किती तुम्हाला सांगितलं मी आता? 3.6.4. ठीक आहे. त्यानंतर 3.6.5. ओके. 3.6.4, 3.6.5. त्यानंतर 3.6.6. ओके. त्याच्यानंतर हे 3 प्रॉब्लेम्स जे आहेत तर हे तुम्ही काय करायचे? ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे. चॅलेंजिंग आहे. 3.6.7. 3.6.7 हाच असतो मे बी. बघूयात. ओके. बघा बॅलन्स्ड स्टार कनेक्ट. सगळ्यात पहिलं आलं स्टार. ओके. बघा 3 फेज व्होल्टेज 415 व्होल्ट म्हणजे हे काय आलं? VL. ओके. ही F फ्रिक्वेन्सी आहे. कुठे उपयोग नसतो फ्रिक्वेन्सीचा. ओके. Current in each phase is 20 at an angle of -30 degrees. 30 degrees being with respect to phase voltage. Determine VPH, IL, cos phi आणि power. आता इथं काय केलंय तुम्हाला? तर डायरेक्टली काय दिलाय? करंटच दिली. 20 at an angle
-30 डिग्री. आता मग मी म्हटलं करंट आणि व्होल्टेज शक्यतो आपण डिग्रीमध्ये काढत नाही. मी इथे तुम्हाला जरासं फसवायसाठी काय केलंय, -30 डिग्री मध्ये दिलाय. ओके, आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं ते बघूया. आता कसं सॉल्व्ह करायचं. खरं तर हे सोपं आहे. पहिलं काय करायचं आहे, VPH काढायचं आहे. दुसरं IL काढायचं आहे. तिसरं cos फाय काढायचं आणि चौथं तुम्हाला पॉवर कॅल्क्युलेट. चौथी काय करायची आहे, पॉवर. आता नुसतं पॉवर जरी म्हटलं तर तुम्ही पॉवर, टोटल पॉवर काय करायची, कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, तिथं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की मी आता ऍक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करू, रिएक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करू का वेगळं काय. ओके, बघा जाऊयात आपण आता पुढे. VL, सॉरी, आपल्याला काय दिलाय, VL इज इक्वल टू दिलाय 415 व्होल्ट. ओके, त्यानंतर काय दिलंय, करंट इन ईच फेज म्हणजे IPH दिलाय. किती दिलाय, 20 at an angle of -30 degree एम्पियर. ओके, आणि आता आपल्याला पहिलं काय विचारलंय, VPH. ठीक आहे, तर VPH कसा कॅल्क्युलेट करणार, VPH इज इक्वल टू VL अपॉन √3. आपण नेहमीच, बरोबर आहे ना. आता काही जणांना काय वाटेल, अरे हे करंट काय वेगळ्याच फॉर्मॅटमध्ये दिलाय, आपल्याला परत आता कुठल्या फॉर्म्युला वापरायचे, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं याच्यामध्ये, बरोबर आहे ना, जमलिंग होऊ शकतं. VL अपॉन √3, VL किती आहे, 400. ओके, अपॉन √3 किती येते बघा, तर साधारण 249.6. मी हे पुस्तकातली बघून ऍक्च्युअली लिहितोय, तुम्ही काय करू शकता, म्हणजे बुक मध्ये रेफर करून मी लिहितोय. ऍक्च्युअली तुम्ही काय करू शकता, ही कॅल्सीवरती कॅल्क्युलेट करा आणि इतकं येते का बघा, थोडंफार इकडे तिकडे बदल आहे का बघा. आपल्याला VPH देणार. दुसरा काय आहे, IL कॅल्क्युलेट करायचं. आता इथं आपल्याला रिलेशन माहिती आहे, IL म्हणजेच काय असतो, IPH असतो. IL म्हणजेच काय असतो, IPH. इथं आपल्याला IPH डायरेक्टली दिला. तुम्ही काय करायचं, सो IL इज इक्वल टू 20 एम्पियर इतकं दिला तरी चालेल. पुढचा अँगल लिहिला नाही तरी चालेल, लिहिला तरी चालेल, लिहिला नाही तरी चालेल. ओके, आपल्याला दुसरं मिळालं. तिसरं काय करायचं आहे, कॉस फाय. बघा, तिसरं काय करायचं आपल्याला, कॉस फाय. आता कॉस फाय साठी आपल्याकडे काय अवेलेबल आहे, तर हा फाय अवेलेबल आहे. तो कुठं दिलाय, तर तो इथं अँगल दिलाय. आपल्याकडे काय आहे, फाय अवेलेबल आहे, म्हणून आपण इथं म्हणू शकतो फाय इज इक्वल टू -30 डिग्री. कारण काय आहे, अँगल वापरलाय बघा, -30 डिग्री. मग आपण कसं काढू शकतो, पॉवर फॅक्टर, सॉरी, कॉस ऑफ -30 किती येतं, 0.866. हे कसं येतं, लॅगिंग. हे कसं येतं, लॅगिंग. ओके, आता हे झालं आपलं कॉस फाय पण मिळाला. आता आपल्याला टोटल पॉवर काढायची आहे. टोटल पॉवर इज इक्वल टू √3 VL IL cos फाय. √3 VL IL cos. √3 इंटू 415 इंटू IL किती आहे, 20. ओके, आणि कॉस फाय किती आहे, 0.866. साधारण उत्तर काय येतं, 12.45 किलोवॅट किंवा 12,450 वॅट. ओके, तर हे जरासं ट्रिकी होतं म्हणून तुम्हाला मी हे कन्सिडर केलं. जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करा, तर आणि तरच काय होईल, तुम्हाला त्या गोष्टीचं प्रॅक्टिस होईल. ओके, पुढचा जो आहे तर तो आहे 3.6.8. तर हा सुद्धा तुम्ही काय करा, ऍज अ होमवर्क म्हणून ट्राय करा. मी तुम्हाला फक्त काय आहे तो सांगतो. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, बॅलन्स 3-phase लोड 3 किलोवॅट at power factor 0.8 lagging is connected across 3-phase supply. If the line current is 10 ampere, calculate the resistance and reactance of each branch of star connected. सगळ्यात पहिलं आलं स्टार. टोटल लोड म्हणजे काय, टोटल पॉवर इज इक्वल टू किती आहे, 3 किलोवॅट म्हणजेच किती, 3000 वॅट. पॉवर फॅक्टर EF is equal to 0.8 lagging. Line current IL is equal to 10 ampere. विचारले काय, रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स म्हणजे R आणि RPH आणि XPH.
हे खरंच चॅलेंजिंग आहे. पुस्तकामध्ये न बघता तुमच्या डोक्यानं हे फाइंड आउट होतं का बघा. तुमच्या डोक्याने हे फाइंड आउट होतं का बघा. 101% मी तुम्हाला हे नंतरच्या लेक्चरला सॉल्व्ह करून देतो. ओके, तर आता आपण इथं थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चर जे आहे तर नेक्स्ट लेक्चर तुम्हाला फॉरवर्ड करून त्याच्यामध्ये डेल्टाचे प्रॉब्लेम्स असतील. डेल्टाचे प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण पुढच्या चॅप्टरला स्टार्ट करतोय आणि डेली तुम्हाला एक प्रॅक्टिकल दिलं जाईल. ते प्रॅक्टिकल बघायचं, समजून घ्यायचं आणि त्याबद्दलची जी थिअरी आहे ती थिअरी तुम्हाला काय केली जाईल, म्हणजे जे काय तुम्ही कालपासून विचारताय 2-4 दिवसापासून काय लिहायचं, तर त्यासाठी एक नोटबुक घाला. पहिली 2 पानं ब्लँक सोडा. मी सांगतोय अजूनही, पहिली साधारण 2-1 सर्टिफिकेटसाठी 2 साधारण एक 4 पानं पहिली ब्लँक सोडा आणि तिथनं पुढं प्रॅक्टिकल नंबर 1 असं लिहायला स्टार्ट करा. काय लिहायचं ते तुम्हाला देतो मी, ॲज इट इज सगळं लिहून काढायचं. ग्राफ असतील तिथं ग्राफ वापरायला लागतील. ठीक आहे, तुम्हाला ते वेळोवेळी काय करत जाईल सांगत जाईल.